तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं, मॅक्सिमिन आणि मिनिमॅक्स प्रिन्सिपल यूज करून व्हॅल्यू ऑफ गेम कशी फाइंड आउट करायचं हेच बघितलं होतं ना. व्हॅल्यू ऑफ गेम व्ही फाइंड आउट करायचं आणि त्याचबरोबर जे स्टँडर्ड 3 रिमार्क सांगितले होते, एक होतं ते मॅक्सिमिन लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू ऑफ गेम लेस दॅन ऑर इक्वल टू मिनिमॅक्स साठी चेक केलं होतं. नेक्स्ट रिमार्क बेस्ड ऑन फेअर गेम, रिलेटेड टू फेअर गेम. And third one, the game which is called as a strictly deterministic. ओके, तर हे 3 रिमार्क इम्पॉर्टंट होते, ज्यानुसार आपण व्हॅल्यू ऑफ गेम ही मिनिमॅक्स अँड मॅक्सिमिन प्रिन्सिपल बरोबर किंवा त्याच्या व्हॅल्यूज बरोबर कम्पेअर करत होतो. त्यामध्ये आधी जेवढं झालंय त्यामध्ये काही डाऊट नाहीये ना. तर मग पुढचा जो रूल आहे किंवा प्रिन्सिपल ऑफ डॉमिनन्स, त्याला मग स्टार्ट करूया. क्लिअर झालंय आधीचं सगळं? बघा, आपण प्युअर स्ट्रॅटेजी मध्ये व्हॅल्यू ऑफ गेम कशी फाइंड आउट करायची एवढं चेक केलंय. पण ज्या वेळेस प्युअर स्ट्रॅटेजीज असेल, ऍप्लिकेशन ऑफ प्युअर स्ट्रॅटेजी अँड देअर इज एक्झिस्टन्स ऑफ सॅडल पॉइंट किंवा आपण त्याला अजून काय म्हणू शकतो, इक्विलिब्रियम पॉइंट, तर ही केस असेल तर त्या केसमध्ये मॅक्सिमिन आणि मिनिमॅक्स प्रिन्सिपलचा यूज करून आपण व्हॅल्यू ऑफ गेम काढू शकतो. बट कधी कधी काय होतं, तर अशी सेम सिच्युएशन प्रत्येक वेळी होईल किंवा ऑकर होईल असं होत नाही ना. म्हणजे काय होऊ शकतं, एकतर तो सेट ऑफ प्युअर स्ट्रॅटेजीज यूज करू शकतो, म्हणजे ती गेम कोणत्या स्ट्रॅटेजीजचं ऍप्लिकेशन असणार आहे, तर मिक्स्ड स्ट्रॅटेजीजचं ऍप्लिकेशन असणार आहे. सो मिक्स्ड स्ट्रॅटेजीमध्ये सॅडल पॉइंट एक्झिस्ट होतो असं नाही. मग सपोज सॅडल पॉइंट एक्झिस्ट होत नसेल तर मग त्या केसमध्ये मॅक्सिमिन आणि मिनिमॅक्स प्रिन्सिपल आपण यूज करू शकणार नाही. मग यूज करू शकत नाही, सो व्हॅल्यू ऑफ गेम काढायचं कसं? सो त्यासाठी आपल्याला एक फ्लो चार्ट मी दाखवला होता. त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला जो गिवन पे ऑफ मॅट्रिक्स आहे तो कन्वर्ट करून घ्यावा लागेल. आता कन्व्हर्जन्स साठी त्याच्या ऑर्डर सुद्धा फिक्स सांगितलेले आहेत. फिक्स मीन्स आयदर आपल्याला तो 2x2 मध्ये मॅट्रिक्स कन्वर्ट करून घ्यायचा आहे, ऑर इन 2x m किंवा m×2 अशा केसमध्ये तो मॅट्रिक्स कन्वर्ट करून घ्यायचा. आणि त्यानंतर एक तुम्हाला रिमार्क दिला होता बघा, डायरेक्टली जस्ट एच्या स्ट्रॅटेजी माहित असतील, बीच्या स्ट्रॅटेजीज माहिती असतील आणि जर ऑलरेडी गिवन मॅट्रिक्स हा 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर त्या केसमध्ये व्हॅल्यू ऑफ गेम कशी काढायची, तर डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा, v इक्वल टू a11 a22 मायनस a21 a12 अपॉन a11 प्लस a22 मायनस a12 प्लस a21. तर हा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टली यूज केला तर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ गेम मिळून जाईल. पण आता जी मेथड आपण बघणार आहोत तर ती मिक्स्ड स्ट्रॅटेजीज मध्ये लेंदी क्वेश्चन जर तुम्हाला विचारला असेल तर त्या केसमध्ये अल्जेब्रिक मेथड, मॅट्रिक्स मेथड, लिनियर प्रोग्रामिंग मेथड, कॅल्क्युलस मेथड आणि लास्ट वन ग्राफिकल मेथड कशी अप्लाय करायची ते चेक करायचंय. आता ह्या सगळ्या मेथडचा यूज करून ज्यावेळेस तुम्ही आन्सर काढाल तर ते आन्सर बरोबर आहे का हे चेक कसं करणार, तर हा रिमार्क जो दिसतोय त्याच्यावरून डायरेक्ट व्ही ची व्हॅल्यू काढायची. जर व्ही ची व्हॅल्यू आणि ह्या मेथड वापरून फायनल जे आन्सर येईल ती व्हॅल्यू, ह्या दोन्ही व्हॅल्यू जर सेम असतील तर तुम्ही फाइंड आउट केलेलं आन्सर हे कसं असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन ज्या केसमध्ये करायचंय त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली हा रिमार्क वापरायचा. पण रिमार्क वापरण्याआधी एक यामध्ये रिस्ट्रिक्शन काय आहे, तर गिवन मॅट्रिक्स हा 2x2 चा मॅट्रिक्स असायला पाहिजे आणि त्यामध्ये सॅडल पॉइंट एक्झिस्ट व्हायला नाही पाहिजे. जर ही केस असेल तर आणि तरच तुम्ही ही मेथड वापरून क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता. सो आता नेक्स्ट बघूया डॉमिनन्स रूल, विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲज लाईक मॅक्सिमिन अँड द मिनिमॅक्स रूल, दॅट इज मॅक्सिमिन अँड द मिनिमॅक्स प्रिन्सिपल. सो रूल काय सांगतोय किंवा हा रूल कशासाठी वापरायचा आहे, तर डॉमिनन्स रूल
is the procedure to reduce the size of payoff matrix according to the tendencies or strategies of the players. ओके, म्हणजे आता आपल्याला मेन टास्क काय आहे की गिवन पेऑफ मॅट्रिक्स हा 2x2 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे त्यामधले काही रोज काही कॉलम्स आपल्याला काय करून घ्यावे लागणार आहेत, इलिमिनेट करून घ्यावे लागणार आहेत. सो डॉमिनन्स रूल इज युज्ड टू रिड्यूस द साइज ऑफ द पेऑफ मॅट्रिक्स. आता त्यामध्ये रूल काय दिलाय बघा. तर डायरेक्टली मी तुम्हाला त्याचा 2 स्टेप मध्ये रूल सांगते. द रूल्स ऑफ डॉमिनन्स आर स्पेशली युज्ड फॉर evaluation of two-person zero-sum games without a saddle point. Now, certain dominance principle are stated as follows. आता फर्स्ट रूल बघा काय दिलाय. द फॉर प्लेयर बी. ओके, आता चेक कशासाठी करतोय, तर प्लेयर बी साठी चेक करतोय, who is assumed to be loser. So if each element in column say CR is greater than or equal to corresponding element in another column. So another column is notified as CS in payoff matrix. Then the column CR is said to be dominated by column CS. आणि यामध्ये होल कॉलम CR काय करायचंय, डिलीट करायचंय. कशातून करायचंय, ओव्हरऑल पेऑफ मॅट्रिक्स मधून. ओके, बरं मला एक सांगा, तुम्हाला नॉइस येतोय का इथं ऐकायला जास्त? माझा आवाज क्लिअर ऐकायला येतोय का? सराउंडिंगला थोडासा आवाज आहे, डिस्टर्ब होत नाही ना? बिकॉज मलाच जाणवतंय सराउंडिंगला खूप आवाज आहे. नाही टीचर, आवाज येतोय क्लिअर. येतोय ना? ओके. तर बघा फॉर प्लेयर बी, आता प्लेयर बी च्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या कशामध्ये असतात, रो मध्ये असतात की कॉलम मध्ये? कॉलम मध्ये. हा, येस. प्लेयर बी च्या ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या कॉलम वाईज स्ट्रॅटेजी असतात आणि प्लेयर ए च्या ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या रो वाईज स्ट्रॅटेजी असतात. तर प्लेयर बी जर कॉलम वाईज असेल तर यामध्ये आपण डॉमिनन्स रूल कसा अप्लाय करायचा आहे, तर असा एखादा कॉलम त्यामध्ये चेक करायचा की ज्यामधल्या एंट्रीज ह्या दुसऱ्या कॉलम पेक्षा कशा असतील, मॅक्सिमम असतील. आता एंट्रीज मॅक्सिमम असतील म्हणजे सपोज 2 कॉलम जर कम्पेअर केले, C1 अँड द C2, तर C1 मधल्या सगळ्याच्या सगळ्या ज्या एंट्रीज असणार आहेत ऍज कम्पेअर टू C2 ह्या कशा असणार आहेत, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असणार आहेत. जर असं पॉसिबल झालं तर C1 जो पहिला कॉलम असेल ज्यातल्या एंट्रीज मॅक्सिमम असतील त्या काय करायच्या, डिलीट करायच्या. म्हणजे C1 डॉमिनेटिंग ओव्हर द कॉलम C2. तेच इथं सांगितले. इथं काय सांगितले, CR हा एक कॉलम आपण नोटिफाय केलाय आणि यामध्ये काय म्हटलंय, CR इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करस्पॉन्डिंग एलिमेंट इन अनदर कॉलम दॅट इज CS. And here CR is said to be dominated by column CS. Okay. आता इन अनदर वर्ड्स मध्ये कसं म्हटलंय, आता प्लेयर बी साठी कॉलम मध्ये मॅक्सिममच एंट्री का चेक करायची, का बरं मिनिमम चेक करायचं नाही? आपलं एम तर काय आहे की आपल्याला ओव्हरऑल पे ऑफ मॅट्रिक्स हा 2x2 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग काय क्रायटेरिया असेल ज्यामुळे आपण इथं बी च्या एंट्रीज ह्या ग्रेटर चेक करतोय? टू मिनिमाइज लॉस. का बरं असेल? एखादं तुम्ही सांगू शकता लॉजिकली जरा विचार केला? टू मिनिमाइज लॉस. हा, करेक्ट. टू मिनिमाइज टू लॉस. बिकॉज ज्या मोठ्या म्हणजे आता मोठे जास्तीत जास्त ग्रेटर जे इलेमेंट असणार आहे, जे पे ऑफ असणार आहे ते बी चा काय असेल, तर मॅक्सिमम लॉस असणार आहे ना. मग मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की बीचा मेन ऑब्जेक्टिव्ह असा आहे की त्याला त्याचा लॉस हा मिनिमाइज करायचा आहे. जर लॉस मिनिमाइज करायचा असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू ज्या पे ऑफ मॅट्रिक्सच्या असतील त्या त्याला काय कराव्या लागतील, मिनिमम कराव्या लागतील किंवा इलिमिनेट कराव्या लागतील. म्हणून
ज्यावेळेस आपण कॉलमचं कंपॅरिझन करतो तर ते कंपॅरिझन मध्ये बी हा मेन प्लेयर असतो आणि त्या केसमध्ये कम्पेअर काय करायचं तर ग्रेटर दॅन व्हॅल्यूज फक्त कम्पेअर करायच्या. आता ह्याच्या सेम ऑपोजिट कसं असणार आहे तर फॉर प्लेयर ए साठी असणार आहे. बट त्याआधी बघा, इन अदर वर्ड्स player B will never use the strategy that corresponding to column CR because he will lose more by choosing such strategy. म्हणजे सपोज ज्या कॉलम मधल्या पे ऑफ व्हॅल्यूज मॅक्सिमम असतील आणि जर ती स्ट्रॅटेजी जर त्या प्लेयरने यूज केली तर त्यामध्ये त्या प्लेयरचा मॅक्सिमम लॉस होऊ शकतो. सो त्याचं एम सॅटिस्फाय होण्यासाठी, त्याचं ऑब्जेक्टिव्ह सॅटिस्फाय होण्यासाठी त्याला काय करायचंय तर त्याचा लॉस हा मिनिमम करायचा आहे आणि त्यामुळे त्याच्या मॅक्सिमम पे ऑफ व्हॅल्यूज त्याला काय करायचे आहे लेस करायचे आहेत. सो इथं काय करून टाकूयात मग डायरेक्टली डिलीट करून टाकूयात. सो इट इज फॉर कॉलम इलिमिनेशन. नाव फॉर प्लेयर बी साठी सेकंड पार्ट बघा काय म्हटलंय. आता प्लेयर बी साठी आपण काय केलं कॉलम कम्पेअर केला किंवा कॉलम कम्पॅरिझन केलं. सो प्लेयर ए साठी काय करावं लागेल रो कम्पेअर करावं लागेल. त्यानंतर कोणती व्हॅल्यू चेक करायची मिनिमम व्हॅल्यू. हा मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे स्टेटमेंट कसं असणार आहे फॉर प्लेयर ए हु इज ॲज्युम टू बी गेनर. प्लेयर ए हा काय असतो ऑलवेज गेनर असतोय आणि ॲज्युम टू ॲज अ विनर इन द गेम. इफ each element in the row त्याला एक नाव देऊया, एक स्पेसिफिक रो कन्सिडर करूया आर आर आणि इज लेस दॅन ऑर इक्वल टू करस्पॉन्डिंग एलिमेंट इन द अनदर रो say RS in payoff matrix, then the row RR is said to be dominated by row RS. सेम जे कॉलम साठी केलं तेच रो साठी करायचं. फक्त कॉलम मध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू कम्पेअर करायच्या आणि रो मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू कम्पेअर करायच्या. ज्या रो मध्ये सगळ्यात मिनिमम व्हॅल्यूज असतील तो रो काय करायचा डिलीट करायचा. ज्या कॉलम मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू असतील तो कॉलम डिलीट करायचा. जोपर्यंत आपला मॅट्रिक्स ट्रू क्रॉस ट्रू मध्ये येत नाही तोपर्यंत हे इलिमिनेशन करत जायचं. सो डॉमिनन्स रूलचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे वी हॅव टू रिड्यूस द साइज ऑफ पे ऑफ मॅट्रिक्स और वी हॅव टू कन्वर्ट द high dimension payoff matrix to low dimension payoff matrix by column and row elimination. So player A and the player B use their optimal strategy and find out the optimal value of game. Okay, so तुम्हाला जर रूल विचारला तर तुम्ही फॉर प्लेयर ए साठी सुद्धा हा रूल सांगायचा आणि फॉर प्लेयर बी साठी सुद्धा हा रूल एक्सप्लेन करायचा. आता इथे एक एक्झाम्पल दिले बघा. डायरेक्टली मी पे ऑफ मॅट्रिक्स वरून तुम्हाला सांगते की हा डॉमिनन्स रूल अप्लाय कसा करायचा. तर हे एक्झाम्पल लिहून घ्या वर. काय घ्या प्लेयर ए अँड प्लेयर बी. सो प्लेयर ए युजेस 3 स्ट्रॅटेजी A1, A2, A3. त्यानंतर प्लेयर बी ऑल्सो युजेस 3 स्ट्रॅटेजी B1, B2 and the B3. and their payoffs are बघा काही निगेटिव्ह आहेत काही पॉझिटिव्ह आहेत. सो हा आपला काय झाला पे ऑफ मॅट्रिक्स झाला. आता हा पे ऑफ मॅट्रिक्स 2x2 मध्ये आहे का तर नाही. 2x2 मध्ये पे ऑफ मॅट्रिक्स नाही. त्यानंतर यामध्ये सॅडल पॉइंट एक्झिस्ट होतोय का चेक करा बर. मॅक्सिमिन आणि मिनिमॅक्स प्रिन्सिपल वापरून सॅडल पॉइंट एक्झिस्ट होतोय का सांगा मला. नाही होत. होतोय का नाही होत. नाही होत. म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे मिक्स्ड स्ट्रॅटेजीचं एक्झाम्पल आहे विदाउट सॅडल पॉइंटचं एक्झाम्पल. आता पहिल्यांदा काय करूयात आपण लॉस मिनिमाइज करूयात म्हणजे लॉस इलिमिनेट करूयात. सो कॉलम ऑब्झर्व करा बघा. असा एखादा कॉलम दिसतोय का की जो दुसऱ्या कॉलम पेक्षा त्याच्या एंट्रीज ह्या ग्रेटर असतील बघा बर. बघा कॉलम B2 आणि कॉलम B3 जर तुम्ही ऑब्झर्व केला कॉलम B2 मध्ये 10, -10, -20 अँड कॉलम B3 जर ऑब्झर्व केला तर 20, -10 अँड -20. आता यामध्ये
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू शब्द वापरलाय बघा, स्ट्रिक्टली ग्रेटर वापरलेला नाहीये. सो कॉलम B3 मधल्या सगळ्या एंट्रीज कशा आहेत, B2 पेक्षा ग्रेटर आहेत ना एंट्रीज ग्रेटर. मग त्यामध्ये आता इलिमिनेट कोणता कॉलम करायचा, B2 की B3? B3. कोणता B3. कॉलम? B3 eliminate B3 करेक्ट. सो मॅक्सिमम लॉस, मॅक्सिमम पे ऑफच्या व्हॅल्यू ज्या कॉलम मध्ये असतील तो कॉलम काय करून टाकायचा, इलिमिनेट करायचा. म्हणजे आता यामध्ये बघा हा टोटल कॉलम काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. हे असं हा टोटल कॉलम इलिमिनेट होणार आहे. आता तुमच्या जवळ काय राहिलेत, तर बीच्या 2 स्ट्रॅटेजी राहिल्यात आणि एच्या 3 स्ट्रॅटेजी राहिल्यात. आता ए मध्ये ऑब्झर्व करा बरं, जेवढे राहिल्यात कॉलम आणि रो. आता रो मध्ये मिनिमम व्हॅल्यू ऑब्झर्व करा. कोणता रो येतील, कोणते 2 रो कम्पेअर करताय तुम्ही सांगा बरं मला. यामध्ये कोणता रो मधल्या व्हॅल्यूज ह्या मिनिमम आहेत ऍज कम्पेअर टू अनदर रो? A2, A3. A2 and the A3. जर A2 A3 जर कम्पेअर केला तर यामध्ये इलिमिनेट कोणता रो होईल? A3. A3. कोणता होईल? A3. A3. व्हेरी गुड, करेक्ट. A3 काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. सो आता तुमच्याकडे जर पे ऑफ ऑब्झर्व करा तर तिथे किती राहतील, 5 -5 10 5 -10. म्हणजे आता तुमच्याकडे 2x2 चा मॅट्रिक्स येतोय का? होय मॅडम. हा. सो आता बी मधली B3 स्ट्रॅटेजी फॉर प्लेयर बी, इलिमिनेट देअर B3 स्ट्रॅटेजी फॉर देअर ऑप्टिमम गेन. दॅट इज ऑप्टिमम गेन म्हणण्यापेक्षा तिथं काय म्हणू शकतो आपण, फॉर मिनिमाइजिंग हिज लॉस. And the player A uses 2 strategy, A1, A2, and eliminate third strategy to aim for his maximizing their gain. ओके. सो या प्रकारे तुम्हाला डॉमिनन्स रूल अप्लाय करायचा आहे. नंतर बघा हा ओके, व्हॅल्यू ऑफ गेम पण कशी काढायची ते पण दिले इथं. आता 2x2 मध्ये आला की व्हॅल्यू ऑफ गेम कशी काढणार, तर मॅक्सिमिन मिनिमॅक्स प्रिन्सिपल यूज करायचं. आणि मॅक्सिमिन मिनिमॅक्स प्रिन्सिपल यूज केले की बघा बरं इक्विलिब्रियम पॉइंट मिळतोय का बघा. ह्यातून काढा बरं, -5 10 5 -10 रो मॅक्सिमा अँड द कॉलम मिनिमा. काढा बरं यामध्ये. आणि व्हॅल्यू ऑफ गेम किती येते सांगा. व्हॅल्यू ऑफ गेम सांगा फायनल. फाईव्ह. 5. बर, अजून कोणाचं यापेक्षा वेगळा आन्सर? बॉईज मध्ये काय ते काढता इक्विलिब्रियम पॉइंट काढता नाही ह्याच्यामध्ये वेगवेगळे येतात ना गेम, म्हणजे व्हॅल्यूज. 2x2 मध्ये वेगवेगळं कसं येईल, म्हणजे एक्झिस्ट होत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला साक्षी? हा हा हो, हा म्हणजे बर मॅक्झिमिन वेगळा येतोय, मिनिमॅक्स वेगळा येतोय असं. बर बर.
अभिषेक? येस मॅम. हा, काय ते तुमचा आन्सर? व्हॅल्यू ऑफ गेम एक्झिस्ट होते किंवा सॅडल पॉइंट एक्झिस्ट होतोय का? सॅडल पॉईंट नाही झालं एक्झिस्ट. एक्झिस्ट नाही झाला. बर. अरे सगळ्यांचं असं होतंय का? एक्झिस्ट होत नाहीये का? हो, नाही होत. हो नाही. बर. मॅक्सिमीन व्हॅल्यू किती येते? -5. आणि मिनिमॅक्स व्हॅल्यू किती येते? 5. अशीच येते ना? So for this example, we have to reduce overall payoff matrix into 2x2 matrix, and here maximin and the minimax values are not equal. So for such example, the point of equilibrium or a saddle point can't exist. Okay. So आता 2x2 conversion झालं, सॅडल पॉइंट एक्झिस्ट होत नाही. सो आता हे एक्झाम्पल मिक्स्डचं आलं. सो मिक्स्ड मध्ये आता पहिली मेथड बघणार आहोत, अल्जेब्राइक मेथड. सो बघा त्याचं हेडिंग सुद्धा काय दिले? सोल्युशन मेथड्स फॉर गेम्स विदाउट सॅडल पॉइंट. ओके. तर हेच एक्झाम्पल अल्जेब्राइक मेथड घेतल्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करायचे आणि त्यानुसार व्हॅल्यू ऑफ गेम मला सांगायचा. ओके. हा मॅट्रिक्स लिहून घ्या सगळ्यांनी. आहे ना सगळ्यांच्याकडं? 2x2 चा फायनल मॅट्रिक्स विदाउट ऑब्टेनिंग सॅडल पॉइंट. हा मॅट्रिक्स नोट करून घ्या. ही मेथड सांगते, त्यानुसार मग परत व्हॅल्यू ऑफ गेम मला सांगा ह्या एक्झाम्पलसाठी. म्हणजे आता फक्त आपली हाफ प्रोसिजर झालीये. ओव्हरऑल पे ऑफ मॅट्रिक्स हा कन्वर्ट करून घेतलाय, पण त्यामध्ये सॅडल पॉइंट एक्झिस्ट होत नाही. त्यामुळे आता व्हॅल्यू ऑफ गेम काढायसाठी आपल्याला खालच्या ज्या 4-5 मेथड आहेत त्यापैकी कोणती तरी एक मेथड वापरावी लागणार आहे. सो पहिली मेथड अल्जेब्राइक मेथड. सो फर्स्टली वी हॅव टू कन्सिडर two players, player A and the player B. Okay. And the P1, P2, PM are the player A's स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा स्ट्रॅटेजीची प्रोबॅबिलिटी असणार आहे का, तर तो एम स्ट्रॅटेजी यूज करतोय आणि प्लेयर बी एन स्ट्रॅटेजी यूज करतोय. एम स्ट्रॅटेजी म्हणजे A1, A2, AM स्ट्रॅटेजी सिलेक्ट करतोय आणि फॉर सिलेक्शन प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? P1, P2, PM असणार आहे. सिमिलरली प्लेयर बी युजेस टोटल स्मॉल एन स्ट्रॅटेजी, दॅट इज B1, B2, Bn आणि त्याची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी किती असेल? तर Q1, Q2, Qn प्रोबॅबिलिटी असणार आहे. बरं इथं प्रोबॅबिलिटी का मी म्हटलंय का, तर हे आपण मिक्स्ड स्ट्रॅटेजीज साठी यूज करणार आहोत. प्युअर स्ट्रॅटेजीज साठी प्रोबॅबिलिटी येत नाहीत. ओनली मिक्स्ड स्ट्रॅटेजीज मध्ये प्रोबॅबिलिटी सिच्युएशन ऑकर होते आणि त्यामध्ये स्पेसिफिक स्ट्रॅटेजी सिलेक्शन साठी पर्टिक्युलर प्रोबॅबिलिटी ऑकर होते. सो बघा आपल्याकडे स्ट्रॅटेजीज माहिती आहेत, प्लेयरचा काउंट माहिती आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजीजचा काउंट सुद्धा माहिती आहे आणि ती पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी सुद्धा ऑलरेडी गिवन आहे. म्हणजे आपल्याकडे टोटल ओव्हरऑल पे ऑफ मॅट्रिक्स आहे ना. इन जनरल बघा बरं काय आहे, तर प्लेयर बीच्या B1, B2, Bn स्ट्रॅटेजीज, प्लेयर ए साठी A1, A2, AM स्ट्रॅटेजी. आता एजच्या प्रोबॅबिलिटीज कशा लिहू शकतो आपण? रो वाईज लिहिणार ना, बिकॉज एजच्या स्ट्रॅटेजी ह्या रो मध्ये अरेंज केल्या जातात आणि बीच्या स्ट्रॅटेजीज ह्या कॉलम मध्ये. सो कॉलम मधल्या ज्या प्रोबॅबिलिटीज असतील त्या सिलेक्शन ऑफ बी स्ट्रॅटेजी असतील आणि रो मध्ये ज्या असतील त्या ए साठी असतील. आता त्यानुसार बघा खाली सायमल्टेनियस इक्वेशन दिलेली आहेत. ॲज लाईक तुम्ही जसं कन्स्ट्रेंट अरेंज करता किंवा कन्स्ट्रेंट स्पेसिफाय करता त्यासारखं तुम्हाला खाली सायमल्टेनियस इक्वेशन दिसतील. काय दिलेत बघा? A11 इंटू सिलेक्शन ऑफ देअर प्रोबॅबिलिटी P1 प्लस A21 कॉलम वाईज. ओके. A21 फॉर देअर सिलेक्शन प्रोबॅबिलिटी P2 अप टू प्लस AM1 their selection probability PM, and which is greater than or equal to the capital V, that is value of the K. Now हे आता कॉलम टोटल किती आहेत आपल्याकडं? किती कॉलम आहेत? N. हा, स्मॉल n कॉलम आहेत. त्यामुळं हे n साठी
कॉलम वाईज एंट्रीज करतोय ना आपण. सो सगळ्यासाठी स्पेसिफाय करायचं. लास्ट काय येणार आहे बघा, लास्ट कॉलम साठी येईल A1n P1 A2n P2 प्लस AMN PM ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू V. आणि यामध्ये जसं कन्स्ट्रेंट नंतर नॉन निगेटिव्हिटी कंडिशन असते बघा, तुम्ही लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये काय असतं, फर्स्टली ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतं, त्यानंतर सब्जेक्ट टू लिनियर कन्स्ट्रेंट असतात, आणि कन्स्ट्रेंट नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, नॉन निगेटिव्हिटी कंडिशन असते. तसं LPP मध्ये ज्याप्रमाणे काय त्याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म आहे, तसा अल्जेब्राइक मेथड मध्ये गेम थेरी अप्रोच मध्ये स्टँडर्ड फॉर्म रोटेशन मध्ये नॉन निगेटिव्हिटी रिप्लेस बाय बघा सम ऑफ प्रोबॅबिलिटीज, दॅट इज P1 प्लस P2 प्लस अप टू plus PM, and we know that their value exactly equal to 1. Pi is greater than or equal to 0. This is property of probability, that is we can say based on the definition of probability. Okay, आता हे जे simultaneous equations आहेत ते आपण कशासाठी काढलेत बरं, A चे आहेत की B प्लेयर साठी आहेत? कोणत्या प्लेयर साठी सायमल्टेनियस इक्वेशन सांगितले मी? प्लेयर ए साठी. करेक्ट, प्लेयर ए साठी. जर प्लेयर बी साठी घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल, P1 P2 PM ऐवजी बी स्ट्रॅटेजी सिलेक्शन करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, Q1 Q2 Qn रिप्लेस करावी लागेल. आणि आता ए मध्ये काय केलंय आपण, कॉलम वाईज एंट्रीज केल्यात, तशा बी साठी काय कराव्या लागतील, रो वाईज एंट्रीज कराव्या लागतील. बघा स्ट्रिक्टली ऑपोजिट आहे. A11 प्लस A11 इंटू Q1 प्लस, आता मग अशी काय घेतलं होतं, A21 घेतलं होतं, पण आता काय घ्यावं लागेल, A12 घ्यावं लागेल. सो A12 Q2 प्लस A1n Qn लेस दॅन ऑर इक्वल टू V. आता लेस काय येतोय, तर प्लेयर बी साठी घेतोय. So B is a loser player, so we must have the value less than or equal to the final values, that is value of game. Okay, तर हा झाला थेरीचा पार्ट. तुमचे म्हणजे सपोज थेरॉटिकल पेपर असतात तर तुम्हाला हे सगळं नीट लक्षात ठेवून यासाठी एक पर्टिक्युलर ऍप्लिकेशन घेऊन इथे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागलं असतं. बट आता तुम्हाला MCQs टाईप जर क्वेश्चनिंग असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला अल्जेब्रिक मेथड मध्ये कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतील, तर त्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन वरून सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ गेम लेस ग्रेटर यावरून क्वेश्चन असणार आहे. सो अजून अल्जेब्राइक मेथड कोणत्या टाईप म्हणजे कोणत्या केसमध्ये यूज करायची ते सुद्धा यामध्ये असेल. सो नेक्स्ट आता एक्झाम्पल आहे. आता खाली जे एक्झाम्पल दिले ते मी आधी सांगते, त्यानंतर मग आता जे एक्झाम्पल आहे त्याचा आन्सर मला तुम्ही फाइंड आउट करून सांगा. तो यामध्ये बघा काय दिलंय, एक पे ऑफ मॅट्रिक्स दिलाय. पे ऑफ मॅट्रिक्स काय दिलाय, A1 A2 दोन स्ट्रॅटेजीज आहेत, B1 B2 यासाठी दोन स्ट्रॅटेजीज आहेत. व्हॅल्यू काय दिले, 1 -½ अँड 0. म्हणजे मी आता घेताना तुम्हाला डायरेक्टली आता 2x2 मध्ये कन्वर्जन कसं करायचं हे तरी काय आलंय. मग आता डायरेक्टली मी पे ऑफ मॅट्रिक्स घेताना 2x2 चाच मॅट्रिक्स सांगते इथं कसं करायचं ते. सो आता दोन स्ट्रॅटेजी ए साठी आहेत, दोन स्ट्रॅटेजीज बी साठी आहेत. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ए साठी किती असतील, P1 P2 असेल, बी साठी किती असेल, Q1 Q2 असेल. आता सायमल्टेनियस इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिलं सायमल्टेनियस इक्वेशन काय आहे, A11 इंटू P1. यामध्ये A11 किती आहे, 1. सो 1 इंटू P1 प्लस A21 इंटू P2. A21 किती आहे, -½ करेक्ट, -½ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू V. सिमिलरली सेकंड सुद्धा यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन येईल. आणि त्यानंतर आपली एक रिस्ट्रिक्शन इथं काय आहे, P1 प्लस P2 इक्वल टू 1. दोनच प्रोबॅबिलिटी येतील ना, बिकॉज दोन्ही प्लेयर सुद्धा दोन स्ट्रॅटेजी यूज करतोय. सो P1 प्लस P2 इक्वल टू 1 असेल. त्यानुसार आता बघा सायमल्टेनियस इक्वेशन ऑब्झर्व करा. So for obtaining value of P1 and P2, we consider inequalities 1 and 2.
and these inequalities are converted into equations, that is greater than जिथं आहे तिथं इक्वालिटी कन्सिडर करायची आणि हे दोन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन न सॉल्व्ह करायचं. जमेल का रे सॉल्व्ह करायला तुम्हाला? सायमल्टेनियस इक्वेशन जसं तुम्ही लिनियर अल्जेब्रा मध्ये वगैरे किंवा LPP मध्ये ग्राफिकल मेथड मध्ये तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता, त्यानुसार हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि P1 P2 च्या व्हॅल्यू काढायच्या. अरे जमेल का? मॅडम सेकंड इक्वेशन आहे बघा, -1 ऑफ P2 प्लस 0. P2. मॅडम तिथं P1 पाहिजे ना, -1 ऑफ P1 पाहिजे ना सेकंड इक्वेशन. -1 म्हणजे इथं कोणती व्हॅल्यू येणार आहे? हा बरोबर, P1 पाहिजे. करेक्ट P1 पाहिजे. प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. इथं काय पाहिजे? P1 पाहिजे ना. बघा बरं स्टँडर्ड फॉर्म काय आहे. A12 इंटू P1 आहे. करेक्ट कैलास, ते लक्ष आहे बरं का. ठीक आहे. P1 P2 काढायला जमेल का रे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून? हो काढतो मॅडम. हा ठीक आहे. मग आता मी डायरेक्टली तुम्हाला सांगू का, इथं P1 किती येतोय? -2V येतोय आणि P2 किती येतोय? -6V येतोय. आता यानुसार P1 P2 माहितीये, मग तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 3 मध्ये तुम्ही त्या व्हॅल्यू पुट करू शकता ना. काय येईल? -2V प्लस नाही -6V विच इज इक्वल्स टू 1. म्हणजे किती येणार आहे? -8V विच इज इक्वल्स टू 1. सो V इक्वल टू किती येईल? किती येईल? -1/8. -1/8. सो व्हॅल्यू ऑफ गेम किती मिळाली? -0.125. हा -1/8 हा काय मिळालाय? व्हॅल्यू ऑफ गेम मिळालं. आता तुमच्याकडे अजून एक मेथड आहे व्हॅल्यू ऑफ गेम काढायची. आता हे आपलं काढलेलं आन्सर बरोबर आहे का हे आपण चेक करूयात. कोणती मेथड आहे? तर तुम्ही या आधी फॉर्म्युला लिहून घेतलाय का रे? नसेल घेतला, मे बी दाखवते मी. हा फॉर्म्युला A11 A22. आता हा V इक्वल टू हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि हे फाइंड आउट करा त्या पे ऑफ मॅट्रिक्स साठी. तो -1/8 येतोय का सांगा. जर व्हॅल्यू बरोबर आली तर आपला आन्सर बरोबर असणार आहे. सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. 4-5 जण सॉल्व्ह करतात, आन्सर सांगतात, बाकीचे काय रे नुसतं ऐकायचं काय? किती येतंय ते सांगायचं मला. पे ऑफ मॅट्रिक्स लिहून घेतलाय? अरे पे ऑफ मॅट्रिक्स लिहून घेतलाय का सगळ्यांनी? येस और नो? नाही मॅम, स्क्रोल करा थोडं. नाही घेतला. मग सांगा ना रे, मी आपली वाट बघत बसते. तुम्ही आता सांगाल मग सांगाल. सांगा ना, तुम्ही घेतला नाही असं. येते -1/8 V ची व्हॅल्यू. येते का? बरं थांबा, बाकीच्यांना लिहून घेऊ त्यात आधी. हाच होता ना रे, हाच दिलेला ना. हा हेच हा लिहून घ्या. 2x2 चा पे ऑफ मॅट्रिक्स.
आणि आता यूज करा फॉर्म्युला सांगा बघू बरं येते काय आन्सर. येते 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 ना? मॅडम. ओके. हो मॅम. हा अभिषेक. हां येस मॅम आलं. हा म्हणजे आता बघा तुम्ही 2 वेज न व्हॅल्यू ऑफ गेम लगेच सॉल्व्ह करू शकता. बट आता जर तुम्हाला MCQ मध्ये असं 2x2 चा मॅट्रिक्स दिला असेल, पे ऑफ मॅट्रिक्स कन्वर्जन असेल, तर तुम्ही कोणती मेथड यूज करणार व्हॅल्यू ऑफ गेम काढायला? कोणती सोपी वाटते रे? प्रतीक्षा पहिली मेथड फॉर्म्युला. हा डायरेक्टली v चा फॉर्म्युला वापरला की लगेच व्हॅल्यू ऑफ गेम मिळते. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यापेक्षा फॉर्म्युलाचा यूज केला तर लगेच आपल्याला व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे. सो तुम्हाला जी मेथड सोयीची वाटेल ती मेथड तुम्ही यूज करा. फक्त कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत, कोणकोणत्या वेगवेगळ्या टाइप्सने आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो हे माहिती पाहिजे. So algebraic method is very easy method for solving or for obtaining optimal strategies for player A and the player B. आता मगाशी पण अजून एक पे ऑफ मॅट्रिक्स दिला होता तुम्हाला. तुम्ही मला आन्सर पण सांगितलं की त्यामध्ये सॅडल पॉइंट एक्झिस्ट होत नाही. म्हणजे असं तुमच्याकडं ऑलरेडी अजून एक असा पे ऑफ मॅट्रिक्स आहे की ज्यामध्ये प्लेयरनं मिक्स्ड स्ट्रॅटेजीज यूज केलेत. मग त्या केसमध्ये व्हॅल्यू ऑफ गेम सांगा किती येते? फॉर्म्युलाचा यूज करून सांगा. डायरेक्टली व्ही तो पे ऑफ मॅट्रिक्स आहे का? असेल ना? अरे पे ऑफ मॅट्रिक्स आहे का तो तुमच्याकडं? हो आहे. हा ठीक आहे. आता त्यामध्ये काढा व्हॅल्यू ऑफ गेम. किती येते आन्सर? न्यूमरेटर मॅम 0 आलेला आहे त्याचा. 0. 0 येते काय? ठीक आहे असू शकते रे. 0 पण व्हॅल्यू येऊ शकते. सगळ्यांचं 0 येते का? हो मॅडम 0 येते. हा मग तुम्ही फॉर्म्युलेचा यूज करून काढला असेल. हा सो आता होमवर्क साठी काय करायचं? सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे अल्जेब्राइक मेथडचा यूज करून 0 येते का हे पण चेक करायचं. ओके ठीक आहे. आता पुढची मेथड कोणती आहे बघूयात आपण. कोणती आहे हे बघा. या केसमध्ये पण त्यांनी खाली सॉल्व्ह करून दिलंय. अल्टरनेटिव्ह मेथड्स म्हटले म्हणजे अगोदर मी तुम्हाला सायमल्टेनियसली सांगितलं होतं पण खाली पण त्यांनी सॉल्व्ह करून दिले. अल्टरनेटिव्ह मेथड डायरेक्टली फॉर्म्युला वापरला
P1 काढला, P2 काढला, Q1, Q2, त्यानंतर V करेक्ट येतोय -1/8 येतोय. तर अशा प्रकारे एक्झाम्पल्स आहेत. व्हॅल्यू ऑफ द गेम जर 0 आली तर आपण काय कन्क्लुजन काढू शकतो त्यावरून? व्हॅल्यू ऑफ गेम जर 0 येत असेल, आता 0 येणं म्हणजे इन द सेन्स तो तिथं काहीच गेम नाही असा अर्थ होत नाही बरं का. म्हणजे जो 0चा मिनिंग आहे की तिथं काहीच प्रॉफिट नाही किंवा गेन नाही असं होत नाही. प्रॉपर 0चा मिनिंग गेम थेरीमध्ये घ्यायचा नाही. बिकॉज 0 येईपर्यंत ऍट द एंड होईपर्यंत त्याच्याकडे काही ऑप्टिमल स्ट्रॅटेजीज पण असू शकतात ना प्लेयर ए कडं. म्हणजे एखादी त्यांनी प्लेयर ए न स्ट्रॅटेजी यूज केली, त्याला अल्टरनेटिव्ह प्लेयर बी स्ट्रॅटेजी यूज करत असेल, सो त्या सेट ऑफ स्ट्रॅटेजीज मध्ये जरी व्हॅल्यू ऑफ गेम 0 आला तरी सुद्धा त्याच्याकडे अशी कोणती तरी ऑप्टिमल स्ट्रॅटेजी तिथे एक्झिस्ट होते. सो प्रॉपर जो 0चा मिनिंग आहे तो गेम थेरीमध्ये कन्सिडर करायचा नाही. बिकॉज व्हॅल्यू ऑफ गेम वरून आपण कुठे सांगू शकतो की प्लेयर ए चा गेन होतोय किंवा प्लेयर बी चा लॉस होतोय किंवा प्लेयर ए विनर आहे म्हणू शकतोय का? आता -1/8 आले, त्यावरून तुम्ही सांगू शकताय का कोण विनर आहे, कोणाचा लॉस होतोय? तुम्ही डिसाईड नाही ना करू शकत की त्याची ऑप्टिमल स्ट्रॅटेजी काय असेल. सो ऑप्टिमल स्ट्रॅटेजी जर फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला P1, P2, Q1, Q2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील आणि त्याच्या पे ऑफ्स चेक करावे लागतील. ज्या पे ऑफ्स मध्ये रो मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू असेल तो स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज मधला त्या प्लेयरचा गेन असणार आहे किंवा ज्या कॉलम मध्ये पे ऑफ हा लेस असेल, अगदी मिनिमम असेल, तर तो मिनिमम लॉस टू प्लेयर बी असेल. आणि डॉमिनन्स रूल मध्ये मोस्टली ऑप्टिमल स्ट्रॅटेजीज आपल्याला लगेच मिळते. म्हणजे जर पे ऑफ मॅट्रिक्स डायरेक्टली दिला असेल तर आपण डायरेक्टली ऑब्झर्व करून सांगू शकतो की कोणती स्ट्रॅटेजी त्या प्लेयरसाठी ऑप्टिमल स्ट्रॅटेजी आहे. तेच केले ना आपण डॉमिनन्स मध्ये इलिमिनेशन केलंय आणि डायरेक्टली 2, आता 3 स्ट्रॅटेजी होत्या बी साठी, त्यातला आपण थर्ड कॉलम डिलीट केला म्हणजे ज्यातून जास्त लॉस होतोय. बरं राहिले किती? 2 कॉलम. मग 2 मध्ये सुद्धा आपण त्या प्रकारे कम्पेअर करू शकतो आणि एक फायनल ऑप्टिमल स्ट्रॅटेजी काढू शकतो. पॉसिबल आहे ना? येस ऑर नो? अभिषेक पॉसिबल आहे येस का? मॅम. हा. सो असं काही थोडंफार यामध्ये लॉजिक वापरावं लागतं. म्हणजे डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड थेरी आहेच, पण त्याबरोबर इथं जास्तीत जास्त तुम्ही बाय ऑब्झर्वेशन न सांगू शकता. सो मला वाटते आजचं जे घेतलं होतं ते क्लिअर झाले. नेक्स्ट ज्या मेथड असतील नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू होतील. ठीक आहे, आज आपण इथंच स्टॉप करूयात. अटेंडन्स घेतली? हो घेतली. अरे तुमचा सिलेबस बाकीच्या पेपरचा कव्हर अप झालाय का? कोणता असा पेपर